शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी दुपारी 4:30 वाजता निकाल। विधानसभा अध्यक्ष जवळपास 1 तास निकालाचं वाचन करणार। राज्यासह देशाचंही लक्ष। पक्ष चिन्ह आणि बहुमत आमच्याकडे, मेरिटनुसार निर्णय अपेक्षित। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। तर आम्ही घटनाबाह्य नाही, ठाकरे गटच घटनाबाह्य। शिंदेंची ठाकरे गटावर टीका। नार्वेकर मॅच फिक्सिंगसाठी मुख्यमंत्र्यांना भेटले। आमदार अपात्रतेच्या निकालामध्ये मॅच फिक्सिंग अपात्रतेचा निर्णय दिल्लीतूनच झालाय, संजय राऊतांचा आरोप। न्याय देणाऱ्यांनी आरोपींना भेटणं कितपत योग्य? सरकार टिकवण्यासाठी मॅच फिक्सिंग झालीये का? अध्यक्षांनी पदाची बदनामी करू नये। आदित्य ठाकरेंचा शिंदे गटासह नार्वेकरांवर निशाणा। विधानसभा अध्यक्षांसोबतची भेट लपून छपून नाही। अध्यक्षांना दिवसाढवळ्या भेटलो। मॅच फिक्सिंग असती तर अध्यक्ष रात्री भेटायला आले असते। ठाकरे गटाच्या आरोपांना मुख्यमंत्री शिंदेंचं प्रत्युत्तर। आजच्या निकालामध्ये सर्वांना न्याय मिळेल, निर्णय बेंचमार्क ठरेल। संविधानाच्या चौकटीमध्ये न्याय दिला जाईल। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची प्रतिक्रिया। आमदार अपात्रतेचा निकाल लाईव्ह पाहता येणार। निकालाचं थेट प्रक्षेपण होणार। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा मोठा निर्णय। विधानसभा अध्यक्षांचं 10 वकिलांना पत्र। दुपारी 4:30 वाजता विधानभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये उपस्थित राहण्याचे विधानसभा अध्यक्षांचे वकिलांना आदेश। शिंदे गटाच्या मुंबईतील आमदारांना बाळासाहेब भवनात एकत्र बोलावण्यात आलं। बाळासाहेब भवनातून सर्व आमदार विधान भवनात जाणार। निकाल लागल्यानंतर शिंदे गटाची बाळासाहेब भवनामध्ये पत्रकार परिषदही होणार। आमदार अपात्रता निकालाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालय परिसरामध्ये बंदोबस्त। सुरक्षेच्या कारणास्तव पोलीस बंदोबस्तामध्ये वाढ। 1.5 वर्षापासून राज्यात घटनाबाह्य सरकार। आज घटनाबाह्य सरकारचा निर्णय लागणार। घटनेनुसार शिंदे मुख्यमंत्री राहणार नाहीत, संजय राऊतांचा हल्लाबोल। पराभव होणारे ठाकरेंनी मान्य केलंय। आज आमचाच विजय होणार। शिंदे गटाच्या संजय शिरसाटांना विजयाचा विश्वास। तर आजचा निकाल आमच्या बाजूने लागायला हवा अशी आमची इच्छा। मात्र अध्यक्ष आणि मुख्यमंत्री भेटत असतील तर काहीतरी गौड बंगाल आहे, चंद्रकांत खैरे यांची टीका। सध्या संख्याबळाला महत्त्व, त्यामुळे आजचा निकाल आमच्या बाजूने लागणार। शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया। तर निकाल आमच्या विरोधात लागणार नाही, कारण शिवसेनेमध्ये फूट पडलेली नाही। शिवसेना आमदार शहाजी बापू पाटील यांची प्रतिक्रिया। नार्वेकरांनी न्यायालयात धरून निर्णय द्यावा, ते निष्पक्ष निर्णय देतील अशी अपेक्षा। आमदार पात्रता निकालाबाबत अनिल देशमुखांची प्रतिक्रिया। पक्षांतरबंदी कायदा पक्षांतर रोखण्यास अपयशी ठरलाय। शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र करणं हाच निर्णय योग्य ठरेल। घटनेचं संरक्षण होतं की नाही याकडे जनतेचं लक्ष। काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया। अध्यक्ष मुख्यमंत्र्यांना भेटले हे कितपत योग्य? कुंपण शेत खात असेल तर आम्ही न्याय कुणाकडे मागायचा? विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची नार्वेकरांवर टीका। तर न्याय मिळेल ही अपेक्षा। दानवेंची निकालावर प्रतिक्रिया। आमची बाजू सत्याची, निकाल आमच्या बाजूने लागेल। मंत्री दीपक केसरकरांकडून विश्वास व्यक्त। कोण कोणाला गाडेल ते वेळ आल्यावरच कळेल। अध्यक्ष मुख्यमंत्री एकमेकांना कामानिमित्त भेटतात, त्यांच्या भेटण्यावर आक्षेप का असावा? अब्दुल सत्तार यांची अपात्रता सुनावणीवर प्रतिक्रिया। खऱ्या शिवसेनेच्या बाजूने निकाल लागणार। मुख्यमंत्री शिवसेनेचाच राहणार। आमदार संतोष बांगर यांची प्रतिक्रिया। आजच्या निर्णयावर भाष्य करणं योग्य नाही। आताचे अध्यक्ष कायद्याचे अभ्यासक, ते योग्यच निर्णय घेतील। नरहरी झिरवाळांचं वक्तव्य। तर निकालाबाबत वेळकाढूपणा करण्यात आला ना। आजच्या निकालाबाबत मला शून्य उत्सुकता। उशिरा निकाल देणं हा सुद्धा अन्यायच। ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांची प्रतिक्रिया। आजच्या निकालानंतर ठाकरे गटामध्ये फक्त 2च आमदार उरतील। ठाकरे गटाचे अनेक नेते आमच्या संपर्कात। शिंदे गटाचे खासदार कृपाल तुमानेंचा दावा।